राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थी युवकांचं शैक्षणिक नुकसान करणाऱ्या सरकारचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। होश में आओ, होश में आओ, बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, बीजेपी सरकार होश में आओ। बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांचा न्याय दूर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। गेल्या 10 वर्षामध्ये ज्या बीजेपी सरकारनं ह्या देशाचं ह्या महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे, त्याचप्रमाणे आता मागल्या महिन्यामध्ये नीटचे एक्झामचे रिझल्ट लागले, त्यामध्ये आमच्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। त्या नुकसानास कारणीभूत कोण अशी आमची विचारणा आहे। या नीटच्या एक्झाममध्ये हजारो गरीब मुलं बसतात, जे 2-2 वर्ष अभ्यास करतात, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यावरची मालावरती जे GST लावली आहे, जो शेतकरी इथला बळीराजा आहे, हा इथला जगाचा पोशिंदा आहे, याच्या मालावरती GST लावला लाज वाटत नाही तुम्हाला? इथल्या विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकावर तुम्ही GST लाज वाटत नाही आहे? तो विद्यार्थी या देशाचा उद्याचा नागरिक आहे, याच्यावर GST लावता। म्हणून आमच्या ह्या 2-3 गोष्टीवर आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो आहे। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे नव्याने वीज बिल वाढ केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे कंबरड मोडते आहे। इथल्या लोकांना बेरोजगार करणं केलं ह्या सरकारने, त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे। नवीन रोजगार निर्मिती करा। तुम्ही आम्हाला भीक नाही पाहिजे, हे घ्या ते घ्या, आम्हाला भीक नाही पाहिजे। समोर इलेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला भीक देता, आमच्या आई बहिणीला भीक देता, आम्हाला भीक नाही पाहिजे। आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या, बेरोजगारांना रोजगार द्या। ह्या आमच्यासाठी आम्ही धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलं आहे। म्हणून जाहीर निषेध करतो सरकारचा। येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिक रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या मान्य करावं लागणार सरकारना, अशी आमची त्यांना धमकी आहे। धरणे आंदोलनाबरोबर तुम्ही रास्ता रोको सुद्धा केला, त्याबद्दल काय सांगा? जनतेच्या भावना आहे, रास्ता रोको केल्याशिवाय जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत माय त्याला दूध पाजत नाही। आम्ही जोपर्यंत रास्ता रोको करून उग्रवणार नाही, आम्ही हिंसक होणार नाही, तोपर्यंत आम्ही हे लोक म्हणजे लक्षात घेणार नाही, आमच्यावर लक्ष देणार नाही।
आज आम्ही प्रातिनिधिक रूपात धरणे आंदोलन केलं आहे. उद्या आम्ही उग्र आंदोलन करू.